श्री स्वामी समर्थ. वरती थंबनेलवरती प्रश्न बघून तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे. हे सर्व प्रश्न आपल्या घरामध्ये नेहमी येत असतात. मुले ऐकत नाहीत. घरातील व्यक्तींना काही ना काही व्यसन असते. त्यामुळे घरामध्ये भांडणे होत असतात. पैसा खूप खर्च होत असतो आणि पैशांचा अपव्यय होतो. पैसा आला तरीही बऱ्या प्रमाणात खर्च होतो किंवा होत असलेले काम बिघडत जाते. असे बरेच प्रश्न असतात. मुलांच्या अभ्यासात लक्ष नसणे, मुले सारखे घराबाहेर असणे किंवा मुले मोठे असतील तर चुकीच्या संगतीमुळे घराबाहेर राहणे, घरामध्ये कलह, नोकरीची अस्थिरता, घरातील व्यक्तींचे संबंध हे सखोल्याचे नसणे, म्हणजे घरात एकमेकींविषयी असं प्रेम, आपुलकीची भावना नसणे, घरात सतत दडपण जाणवते. घरात कोणी भांडण करणारा व्यक्ती म्हणजे घरातला मुख्य व्यक्ती भांडण करणारा असेल, तो जर घरात आला तर घरामध्ये दडपण जाणवते. घरामध्ये अन्न फुकट जाणे, वाया जाणे, घरात कुळाचार नसणे, कुलधर्म होत नसणे, आपली कितीही इच्छा असली तरी काही ना काही अडथळे येते. या आणि अशा अनेक रोजच्या जीवनातील समस्यांना मनुष्य त्रस्त होतो. अंधार दिसला की लहानसा प्रकाशाचा किरण सुद्धा जगण्याची आशा फुलवतो. या सर्व गोष्टींसाठी म्हणजेच थोडक्यात या सुखदुःखाचा एकच इलाज आहे. तो म्हणजे रोजची नित्यपूजा झाली की आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा देवीवर वाहिलेले चिमूटभर कुंकू एका वाटीत काढून घ्यायचे आहे. त्यात थोडेसे पाणी घालावे आणि ते संपूर्ण घरभर शिंपडावे. एखाद्या फुलाने शिंपडावे किंवा नागवेलीच्या पानाने शिंपडावे किंवा दुर्वांनी शिंपडावे. शक्यतो तुम्ही नागवेलीचे पान किंवा फूल घ्यावे. फूल हे लाल रंगाचे घ्यावे. कुंकू अगदी कणभर असावे शास्त्रापुरते. म्हणजेच आपण देवीची ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस तिच्या कपाळी किंवा तिच्या पायाला कुंकू लावतो. त्यातलं जराही कुंकू असलं तरीही पुरेसं आहे आणि त्यात थोडे पाणी घालावे. आपल्या देवीचा जप करावा, आपल्या कुलदेवीचा नावाने जप करावा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा तुम्हाला कुठलाही देवीचा मंत्र येत असतो, नवार्ण मंत्र येत असो, लक्ष्मी मंत्र येत असो, कोणताही, पण शक्यतो कुलदेवीचा मंत्र किंवा नवार्ण मंत्र किंवा हा जो मी बोलली तो मंत्र म्हणावा. हे पाणी एखाद्या फुलाने घरभर शिंपडावे. वास्तूतील दोष असल्यास ते कमी होण्यास मदत होते आणि वास्तू ही प्रसन्न वाटण्यास सुरुवात होते. आपले हळूहळू जे अडलेली कामे असतात ते होण्याला सुरुवात होते. आपले जे पैशांचे प्रश्न असतात ते हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होते. व्यसनी व्यक्तींचे व्यसन सुटण्यासाठी मदत होते किंवा त्यावर असे काहीतरी उपाय किंवा तोडगा मिळतो. म्हणजे कुठून ना कुठून आपल्याला त्या मार्गाची एक सुरुवात सापडते. म्हणजे आपल्याला प्रथम कुलदेवीची पूजेची सुरुवात करायची आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्यात हळद कुंकू हे अत्याधिक शुभ मानले गेले आहे. कुंकुवातील आत्मशक्ती आणि त्याची स्पंदने वास्तूतील नकारात्मक लहरींचा नाश करून वास्तू पवित्र करत असतात. त्यामुळे वास्तूतील दोष सुद्धा नष्ट होतात. वास्तूत नियमित देवीला कुंकुमार्चन सुद्धा करावे. कुंकुमार्चन ही सेवा अतिशय सोपी आहे. एखाद्या दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा नवरात्रीत किंवा एखादा कोणताही शुभ वार धरून त्या दिवशी देवीला कुंकू अर्पण करायचं आहे. कुंकू देवीला खालून वरतीपर्यंत कुंकू टाकत जायचं आणि देवीचा एक मंत्र म्हणत जायचं आहे. असं 108 वेळा मंत्र म्हटला तर कुंकुमार्चन होते. हा कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचा आहे. घरातील उपासना नक्कीच फळ देतात, पण पी हळद आणि हो गोरी असे मात्र होणार नाही. म्हणजेच तुम्ही घरामध्ये फुलाने पाणी शिंपडलं आणि लगेच तुम्हाला फरक जाणवला असं होणार नाही. तुम्ही किती आर्ततेने, किती तळमळीने ही उपासना करतात यालाही महत्त्व आहे. कुंकू ही एक शक्ती आहे, ही एक आदिशक्ती आहे आणि ती आपल्या आत्मविश्वास, तेज आणि सर्वात मुख्य म्हणजे ती मन शांत राहते. या सर्व उपायात सातत्य हवे, पण हे साधे सोपे उपाय करून पहा, निश्चितच सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवेल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. यासारखे बरेच उपाय आहे. कुलदेवीची ओटी भरणे, वर्षातून एक वेळा मूळ देवीच्या ठिकाणी जाऊन तिची ओटी भरणे किंवा देवीचे 108 वेळा मंत्राचा जप करणे, सतत देवीचे नामस्मरण चालू ठेवावे घरात.
बाकीच्या लोकांना आवडत नसेल तरीही आपण हा मंत्र मनातल्या मनात जप करावा.